हाय नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे बघा, आता 2 दिवसाचा आम्ही आजारी होतो आणि 2 दिवस ना आमचं खूप डोकं वगैरे ताप वगैरे खूप आला होता. थंडी वाजून येत होती, हातपाय पूर्ण गळून गेले होते, म्हणजे पूर्ण अशक्तपणा आला होता. आणि 2 दिवसानंतर छान असं औषध वगैरे खाऊन झाल्यानंतर हे बघा आमचा असा कायसा थाट चालला आहे. पहिल्यांदा तर मी बघितलं तेव्हा मला हसायला आलं, कारण दोन दोन दिवसापूर्वी याला ना नीटनेटकं उभं पण राहायला येत नव्हतं. आणि हा आज बघा किती टकरा करतो आहे. तर असू द्या, जेव्हा लहान मूल खेळत असते ना तेव्हाच कोणतीही आई असू दे तिला छान वाटतं. आजारी पडल्या अजिबात तिचं मन कुठं लागत नाही, नाही का. मी जसं म्हणते तसं तुमच्या पण बाबतीत होत असेल, नाही का. तर त्याच्यानंतर ना पिलूनं खूप छान छान फ्रुट्स आणायला लावले होते पप्पांना, कारण त्यानं त्याच्या क्लासमध्ये एका मैत्रिणीनं म्हणजे त्याच्या शाळेतल्या एका मुलीनं ड्रॅगन फ्रूट आणलेलं पाहिलं होतं. आणि त्याच्यामुळं त्यांना म्हणजे पप्पांना सांगितलं होतं की पप्पा माझ्यासाठी ड्रॅगन फ्रूट घेऊन या. 2 दिवस झालं तो सांगत होता, परंतु पप्पांच्या काय लक्षात राहत नव्हतं. आणि पावसाचा दिवस असल्यामुळं ते पटकन घरी यायच्या नादात किंवा पावसामुळे लक्षात न जात होतं त्यांच्या. मग त्यांनी काल ना त्याच्या आवडीची सगळी फळं आणली होती. त्याला किवी आवडते म्हणून किवी आणले होते, ॲपल आणले होते. आणि खूप दिवसापासून तो स्वीट लाईम मागत होता, म्हणजेच मोसंबी आपण त्याला म्हणतो, तो पण मागत होता. म्हणून त्यांनी त्याच्यासाठी ना कमीत कमी 1,000 रुपये तर घालून आले असतील, पण घेऊन आले ते घेऊन आल्यानंतर तो एकदम खुश झाला होता. आणल्याचे एक ड्रॅगन त्याला कट करून दिलं मी, आणि खाल्लंसुद्धा त्यांनी बऱ्यापैकी छान असं खाल्लं. काही असू द्या, तो छान झाला, 2 दिवसात कवर झाला, हे महत्त्वाचं आहे. बाकी तिकडं खाणं खेळणं ते सोडून देते, विशेष म्हणजे पूर्ण हे आहे, पण तो व्यवस्थित झाला ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगू का, आता मला वाटतं 15-20 दिवस होऊन गेले की म्हणजे आठवडा झालं पाऊस चालू झाला आहे. पण वटपौर्णिमेच्या आधी एक वेळ आंबे आणले होते, त्याच्यानंतर आंबे नव्हते आणले, कात्रात इथून पुढं खराब आंबे असतात असं तसं म्हणून आंबे आणले नव्हते, कॅन्सल केलं होतं आंबे आणायचं. परंतु ह्यांना काल छान असे आंबे दिसले म्हणून त्यांनी येताना आंबेसुद्धा आणले. तर एवढी सगळी फ्रुट्स काय केले, नीट व्यवस्थित ठेवून घेतले मस्त असे, कारण आता पावसाचा दिवस आहे आणि खूप चिलटं वगैरे बसतात. म्हणून मी एका टोकरीमध्ये भरलं त्याला, आणि आता त्याच्यावरनं झाकून ठेवलं ना तर मग चिलटं वगैरे काही त्रास देणार नाहीत. आता ह्यांना सकाळी मी डबा दिला नव्हता म्हणून हे लवकर आले होते ना, तर चला म्हटलं पावसाच्या ह्याच्यामुळं खूप घाई आणि पिलू आजारी असल्यामुळं सकाळचं त्याला घेऊन बसणार, त्याच्यामुळं डबा राहिला होता. म्हणून हे संध्याकाळी आलं का 5-5:30 वाजता पहिलं जेवायला मागितले त्यांनी, कारण खूप भूक लागली होती त्यांना. तर त्यांचं जेवण चाललं होतं, मी बसले होते निवांत आणि ते जेवण करत होते. तर इकडं बघा पिलूचं आमचं कसं काय चाललं आहे ते नाटक. एकदम छान छान व्यायाम जमत होते त्याने. योगाचा तो एक व्हिडिओ म्हणजे मुलांचं किड्सचं चॅनल आहे ते, आणि त्याच्यावर एवढे छान छान योगा करतात ना, त्यामधलं सगळं त्यांना बघून छान असं लक्षात ठेवलं आहे. आणि मस्त असं तो म्हणजे त्याला जमल ते करत होता. आता खरं सांगू का तुम्हाला, 7-8 दिवसाच्या पावसानंतर, मला वाटते कमीत कमी 6 दिवस तर पाऊस होता. 6 दिवसाच्या पावसानंतर आज बिचारे सूर्यदेवानं सकाळचं तोंड दाखवलं होतं आणि खूप भारी वाटत होतं खरं तर, कारण 8 दिवसातनं आज सूर्यदेव आला होता. म्हणून छान असं ना बाहेर बसले होते थोडंसं उन्हाला, कारण जेव्हा सूर्य उगवतो ना तेव्हा सकाळी आमच्या घरात ऊन येतं, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याच्यानंतर चहा वगैरे छान असा चहाचा आस्वाद घेतला. आणि आज मी पहिल्यांदा आहे की नाही मस्त अशी नाचणीची भाकरी बनवणार होती. तर पाणी गरम करून घेतलं होतं मी, थोडंसं थंड होऊन दिलं होतं कारण चटके बसत होतं अगोदर म्हणून. आणि मग त्याच्यानंतर हे पीठ मळायला घेतलं. आता ह्या पीठ मळण्यावर ना मला एक छान अशी गोष्ट आठवते, ती म्हणजे माझ्या मम्मीची. माझी मम्मी म्हणायची पीठ नुसतं कालवायचं नाही कधीही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचं म्हणणं असं असायचं की पीठ मळताना तिच्या बाहेर एकसुद्धा असं गेलं नाही पाहिजे, आणि परात एवढी छान असावी की जणू काय आता धुतली अशी. म्हणजे घाण तिला पहिल्यापासूनच असं घाणेरडं किंवा राडा रपाटा असं कधीच तिला आवडलं नव्हतं, पहिल्यापासून आवडत पण नव्हतं. पण ती तेव्हापासून सारखी म्हणायची पीठ नुसतं चिवडायचं नाही, पीठ छान मळायचं, मर्दून मळायचं, असं तिचं म्हणणं. आणि जेव्हा तुम्ही पीठ चांगलं मळताना तेव्हाच तुमची भाकरी छान येते, असं तिचं सारखं सांगणं असायचं. ज्यावेळेस मी लहान असताना भाकरी शिकायची तेव्हा. तुम्हाला सांगू का, चपाती करणं एक वेळ खूप सोपं, परंतु भाकरी करणं सगळ्यात अवघड असतं. आणि ती पहिल्यांदा तुम्ही शिकला ना तर खूप छान असं सगळं तुम्हाला जमतं. तर आता बघूया आपण, मी तर पहिल्यांदा करते, याच्या आधी मी कधी केली नव्हती नाचणीची भाकरी. बघू कशी बनते कशी नाही. मी आपली जशी ज्वारीची भाकरी करतात ना तशी सेम पद्धतीने बनवायचा प्रयत्न करते. तर बघू आता कशी वाटते आणि कशी नाही, तर जमते का ती पण बघूया. त्यात इथं तर पिल्लू ना सारखं मोबाईलचं स्टँड हलवत होता, त्यामुळे ते सेट करणं व्यवस्थित होत नव्हतं. तर तुम्हाला दिसते की नाही व्यवस्थित मला नाही माहिती, पण आता मी आधी भाकरी थापून घेते, त्याच्यानंतर आपण बाकीचं सगळं बघूया. छान अशी पातळ अशी भाकरी करतात हे तर मला माहिती आहे, पण ही छान फिरत होती बरं का, पण चिपकायची लगेच, जास्त पीठ टाकावं लागत होतं खाली तिच्या. तर बघू आता कशी भाजते कशी नाही, छान भाजते की नाही. खरं तर मला नाचणी धुवायची होती, पण हे पावसाचं वातावरण एवढं
त्यामुळं म्हणलं नकोच बुरसल वगैरे नाचणी, त्याच्यामुळं मी तिला धुतली नाही आणि तशी दळून आणली नीट वगैरे करून. तर बघू आता कसं कसं वाटतंय कसं नाही. तर पिल्लू पुरते छान 2 भाकरी करायच्या होत्या डब्याला, कारण चपातीनं जास्त फॅट पण वाढते आणि मुलांसाठी, लहान मुलांसाठी खरं तर नाचणी चांगली असते. आपण विकत आणतो नाचणी सत्व, त्यापेक्षा भाकरीच बनवून दिली. जाऊ द्या, हां थोडंसं महाग असतं की बाबा 60 किंवा 70, चांगली घ्यायची म्हटलं तर 80पर्यंत जाते किलो. थोडं महाग असते, पण ते आपल्या पोरांच्या शरीरासाठी किंवा आपल्या मुलांच्या शरीरासाठी ते चांगलं आहे. त्यामुळं मी ह्यांना म्हणणं घ्या. मी एकदमच 5 किलो आणले आणि रात्री दळून आणले. पाऊस कमी होता, रात्रीपासून पाऊस उघडला आहे पुण्यातला, त्याच्यामुळे मग मी त्यांना ते दळून आणायला सांगितलं. तर आता मस्तपैकी छान भाकरी बनते. मग बघू आता कसं होतं कसं नाही. तर छान जमल तेवढी जमवण्याचा मी प्रयत्न करते. छान छोटे छोट्याच करणार आहे, जास्त नाही करणार, 2च करणार आहे. कारण आता एखादी खाल्ली तर, आणि मला पण बघायची कशी लागते म्हणून मी अजून एक करते. कारण खरं त्याला तर डब्याला अर्धीच खूप होईल. आणि आज शाळेत पाठवायचं त्याला, कारण 2 दिवसाच्या कणकणीनंतर तो बरा झाला आहे आणि छान खेळतो कालपासून, दुपारपासून. तर म्हटलं आज शाळेमध्ये पाठवून देऊया त्याला. तर थोडीशी लाल दिसत होती बरं का भाजल्या भाकरी, म्हणजे एका बाजून आपण जेव्हा पळतो ना तेव्हाच लाल दिसत होती. तर बघू आता कशी दिसते कशी नाही. आणि हो, मला छान जमली, कारण नाचणीची भाकरी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला कोणती भाकरी आवडते मला नक्की सांगा, ज्वारीची, बाजरीची की नाचणीची, आणि कशी लागते खायला. मी पहिल्यांदा टेस्ट करणार आहे, तर हे माहीत असेल तर नक्की सांगा तुम्ही पण. आता बघू आपण कशी बनते कशी नाही. आता मला जवळ थोडासा गॅस घेऊन दाखवते छान बनते की नाही. छान फुगायला तर लागली होती मस्त अशी, पण बघू आता काय होतं आहे. आपली ज्वारीची वगैरे भाकरी जशी फुगती ना तशी फुगती बरं का ही सुद्धा भाकरी. पण याचा पापड आला आहे की नाही ते कळत नाही, कारण लाल दिसते ही भाकरी पूर्ण, आणि लाल दिसल्यामुळे एवढे ॲक्टिव्ह दिसत नाही. पण बघू खायला कशी लागते कशी नाही, मी तुम्हाला नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगा. तर लगेचच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. तुमच्या सपोर्टमुळे तर पुढं जाणार आहे आपण, आणि नवीन नवीन व्हिडिओ असेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर लगेचच प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला भाकरी जमतात की नाही करायला ते पण मला नक्की सांगा. तर कशी वाटते बघा, फायनली असा कायचा लुक आला होता. चलो बाय.